भेटेल ते. आता सुरू होतीये. हाँ खुला छोड़ो, काय प्रॉब्लेम नाही. वारा येतो थोडा, बाकी काय नाही. चला रोल करूया. मी बोलू आधी. काल आज बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दर 2 आणि 3 महिन्यामध्ये PWD, MSCB, कलेक्टर ऑफिस, CO जिल्हा परिषद, PMC पुणे म्युनिसिपल कमिशनर आणि PMRDA या सगळ्यांचा रिव्ह्यू एक 8 ते 12 आठवड्यातून आम्ही सगळेच येतो. अनेक कामं काही कारणांमुळे प्रलंबित असतात. आज MSCBचा आढावा होतो आणि खूप चिंताजनक परिस्थिती MSCBची एका गोष्टीमुळे वाटते. कारण मुळशी, भोर आणि वेल्हा पुण्याचा काही भाग जो कोथरूडमध्ये येतो, म्हणजे जो खडकवासल्याचा भाग बारामती लोकसभा मतदारसंघ जो पूर्णपणे शहरी आहे. त्याचबरोबर पिरंगूट असेल किंवा त्या संपूर्ण भागात जिथे MIDCs आहेत, त्या सगळ्या भोर, वेल्हा, मुळशी, खडकवासला जिथे MIDCs आहेत आणि अनेक ठिकाणी घरही आहेत, या सगळ्या ठिकाणी वारंवार गेले 2-3 महिने सातत्याने वीज 4-4, 5-5 तास लोकांना मिळत नाहीये. इंडस्ट्रीला त्याचा मोठा प्रॉब्लेम येतोय. या सगळ्याच्या कंप्लेंट्स अगदी आम्ही ट्विटरद्वारे, पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्र्यांकडेच डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे अनेक वेळा मांडल्या आणि त्याच्यानंतर इथे येऊन रिव्ह्यू घेतला. परत त्या वारंवार येत आहेत आणि विजेचे प्रश्न आज ज्या राज्यामध्ये राज्य सरकार आम्हाला सांगतं की आमचं सरप्लस स्टेट आहे, तर जर राज्य विजेत सरप्लस आहे तर मग आमच्या या कष्ट करणाऱ्यांना, मग प्रोफेशनल्स असू दे किंवा शेतकरी, याला लाईन किंवा मिळत नाही किंवा वीजही मिळत नाही. याचं कारण काय? मग याचं उत्तर द्यावं लागेल ना सरकारला. जे एकीकडे एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही येणार म्हणताय आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच जर लोकांना मिळत नसेल तर इन्व्हेस्टमेंट कशी राज्यात येणार किंवा आहे ती राहणार कशी? आणि अनेक DPDCच्या काही निधींचे प्रश्न आहेत, वेळेवर पैसे मिळत नाहीत, हाय टेन्शनच्या लाईनचा इश्यू आहे. अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. बघूया, त्यांनी काही वेळ मागितला 15 दिवसाचा, बघूया पुढे काय होतं. पण पुणे जिल्ह्यामध्ये आज विजेचे प्रश्न आज हे आम्हाला मांडायला लागत आहेत, हे खूप चिंताजनक आहे. सुप्रिया सुळे माध्यमांशी चर्चा करतायत. पुणे जिल्ह्यात विजेचे प्रश्न मांडावे लागतात हे चिंताजनक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय 1 वर्षापूर्वी मोठ्या धूमधडाक्यातच लॉन्च झाला ना. आता 25 लाख नावं कमी झालीत पहिल्या टप्प्यात. आनंदाचा शिधा हा उपक्रम हा बंद करण्यात आलाय. माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आज तुमच्या चॅनलवर आलेलं आहे, जे माझ्या फोनवर आता आलंय. भुजबळ साहेब असं म्हणतायत की फायनान्स डिपार्टमेंटकडून क्लिअरन्स नाही आलंय. हे भुजबळ साहेबांचे शब्द आहेत, माझे नाही. त्याच्यामुळे हे माहिती काढावी लागेल की काय खरे म्हणजे काय परिस्थिती आहे राज्याची. मग आर्थिक कारणांमुळे नाही देत आहेत का, म्हणजे भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ आपण काय काढायचा हे खूप कॉम्प्लेक्स आहे. कारण का इतका महत्वाचा प्रोग्राम तर सरकार बंद करत असेल. लाडकी बहीण योजनेमध्ये रोज महिलांचे नावं कमी होत आहेत असं तुमची चॅनल्स म्हणतायत. मुलांना स्कॉलरशिपला पैसे वेळेवर मिळत नाहीत. मग दिवाळी तर सोडा, सरसकट कर्जमाफी करू असं काल तुमच्या चॅनलवर आम्ही ऐकलं, पण त्याचा रिपोर्टच महाराष्ट्र सरकारने केंद्राला पाठवला नाहीये. हे खूप चिंताजनक आहे. मग सरकार करतंय तरी काय? म्हणजे जर अमितभाई शाह म्हणतात आम्ही मदत करायला तयार आहोत, सरकारने रिपोर्ट पाठवावा, मग इतके दिवस सरकारने रिपोर्ट का नाही पाठवलेला केंद्र सरकारला? आणि जर तुमच्याकडे ह्या सगळ्या सोयी आहेत तर मग तुम्ही शेतकऱ्यांचेच पैसे कापणं, म्हणजे जो शेतकरी अडचणीत आहे त्याच शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे मागताय सीएम रिलीफ. त्याच्यामुळे काय नक्की राज्याची परिस्थिती आहे जे 1.5 वर्ष सातत्याने मी बोलत आली आहे, हे सगळं या सरकारच्या निर्णय कृतीमधून तुम्हाला दिसतंय. FRBM ऍक्ट मी किती वेळा तुमच्याशी बोलले हा विषय.
फिस्कल मॅनेजमेंट पण महाराष्ट्र सरकारचं कम्प्लिटली कोलॅप्स झालेलं. आर्थिक परिस्थिती राज्याची प्रचंड अडचणीत आहे आणि फक्त राज्याची नाही. आज एक दुसरा रिपोर्ट आलाय, 2 रिपोर्ट्स अतिशय महत्वाचे आहेत. एक रिपोर्ट आलाय की वर्ल्ड बँकेचं स्टेटमेंट आलेलं आहे की या जगामध्ये सगळ्यात जास्त लोन घेणारा देश भारत आहे. हे मी म्हणत नाही आहे, वर्ल्ड बँकचा रिपोर्ट आहे, माझ्याकडे ती नोट आलेली आहे. पहिलं. दुसरं, केंद्र सरकारचं फिस्कल मॅनेजमेंट म्हणजे जसं महाराष्ट्राचं फिस्कल मॅनेजमेंट आहे तसं तिथलं केंद्र सरकारचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मागच्या जीएसटीचे रेकॉर्ड कलेक्शन झाले असले, हे सरकार म्हणत असलं तरी फिस्कल मॅनेजमेंटच्या नंबर्समध्ये जे टॅक्सेस झालेले आहेत ते अपेक्षेपेक्षा कमी आहेत. ग्रोथ रेट कमी झाली आहे. हे सगळे मी म्हणत नाही, हे सगळं भारत सरकारच्या अथॉरिटीने सांगितलेली माहिती आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर एकीकडे सरकार म्हणते सगळं चांगलं चाललंय, डॉलरच्या विरोधात रुपी हा वीक का होतोय, रोज कमी कमी होतोय. म्हणजे एकीकडे वर्ल्ड बँकचं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त लोन आपण घेतलंय, दुसरीकडे टॅक्स कलेक्शनची फिस्कल मॅनेजमेंट मध्ये ह्या क्वार्टरला कमतरता येईल असे लोक शंका जात आहेत. ग्रोथ कमी झालेली आहे, हे सगळे नंबर्स भारत सरकारचे. त्याचबरोबर रुपीची डॉलरच्या विरोधात किंमत कमी होते. म्हणजे आता किती आजचा एक्झॅक्ट माहिती नाही, पण रोज 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 कमी होते. त्याचबरोबर टॅरिफचा एक खूप मोठा इश्यू हा आपल्या समोर आहे. जिओ पॉलिटिक्सचा इश्यू आहे. आपले सगळ्या नेबरहुडमध्ये म्हणजे आपल्या सगळे जे सखे शेजारी आहेत तिथे सगळीकडे अडचणी दिसत आहेत. त्याच्यामुळे मग हे जिओ पॉलिटिकल आहे, इकॉनॉमिकल आहे. ही परिस्थिती असताना राज्याची आर्थिक परिस्थिती, राज्यांनी घेतलेलं लोन, हे सगळं एवढं कॉम्प्लेक्स होऊन बसलंय. मग ह्याची जबाबदारी कोण घेणार? मग नुसती गरीब कष्ट करणाऱ्यांचे पैसे कट करणार, पण 80,000 कोटी रुपयाचा शक्तीपीठाचा रस्ता ज्याची आत्ता कुठलीही गरज नाही. मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूनी आहे, पण आधी बेसिक्स आणि नंतर रस्ता. आणि जो रस्ता आहे यांच्याकडे 80,000 कोटी रुपये रस्ता करण्यासाठी आहे, पण आनंदाचा शिधा गरीब कष्ट करणाऱ्यांना द्यायला ह्यांच्याकडे नाही. हे दुर्दैव आहे या सरकारचं. बघा, माननीय भुजबळ साहेब खूप अनुभवी आहे, ज्येष्ठ आहे. ते अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिले, ते कॅबिनेटमध्ये राहिले. त्याच्यामुळे भुजबळ साहेबांनाच वास्तव माहिती असेल ना. आम्ही तर विरोधी आहोत, आम्हाला कसं डिटेल. आता मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी 8 गोष्टी या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या सांगितल्या त्या वर्तमानपत्र, चॅनल आणि आमच्याकडे जे रिपोर्ट्स येतात त्यातली माहिती आहे. तर जर भुजबळ साहेब म्हणत असतील की एक स्कीम, आता स्कॉलरशिपचे पैसे मुलांचे PhDचे येत नाहीत, ते आंदोलन करत होते. त्यामुळे अनेक, आणि माझं म्हणणं की सरसकट कर्जमाफीचं काय झालं. एकीकडे महाराष्ट्रात एवढं म्हणजे अप्रतिम रिपोर्टिंग तुमच्या चॅनल्सनी केलं, किती मीडियाचं कौतुक केलं तरी कमीच आहे. तुमचे सगळे कॅमेरामॅन आणि सगळे रिपोर्टर्स ज्यांनी ही अतिवृष्टी कव्हर केली त्यांचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे. कारण का तुम्ही देशाला, जगाला दाखवून दिलं की किती अडचणीत महाराष्ट्र आहे. जिथे लोक घाबरत होते जायला तिथे जाऊन तुम्ही रिपोर्टिंग करत होता. आणि मग त्या लोकांचं काय झालं? वसुली खरंच महाराष्ट्रात पूर्णपणे बंद झाली आहे का? तर नाही. सरसकट कर्जमाफी झाली का? नाही. आणि काल अमित भाई स्वतःच म्हणाले की मला रिपोर्टच कोणी पाठवला नाही. का नाही पाठवलेला महाराष्ट्र सरकारने रिपोर्ट? हा एक मोठा म्हणजे आश्चर्य वाटतंय मला की एवढ्या अडचणीच्या काळात, क्रायसिस चाललाय महाराष्ट्रात, रिपोर्ट का नाही महाराष्ट्र सरकारने पाठवलेला? काल केंद्रीय सहकार मंत्री योजनेमध्ये आले होते. त्यांच्या समोर बोलताना अजित पवार असं म्हणाले की यापूर्वी अनेक राज्यकर्ते आले, मात्र साखरेला किंवा ऊसाला योग्य भाव मिळाला नाही. अमित शहा आल्यानंतर किंवा ते सहकार मंत्री झाल्यानंतर साखर उद्योगाला मोठं बळ मिळालं. त्यांचा डेटा सांगत असेल, डेटा म्हणजे भारत सरकारचा डेटा वेगळं सांगतो, पण लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. तुम्ही डेटा ड्रिव्हन माहिती काढा. दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीजेत दरवाढ केली आहे. 30 ते 95 पैशाची युनिटमध्ये वाढ केली आहे. काय म्हणतात? हे वाद घालत होते मीटिंग मध्ये सगळे. यांचा सगळ्यांचा विरोध आहे. हे यांनी आता सांगितलंय त्यांनी हात जोडून विनंती केली आहे की वाढवू नका. मीटिंग मध्ये या सगळ्यांनी हात जोडून सरकारला विनंती केली आहे की आता नाही, कधीच वाढवू नका एकतर. आणि वाढवली तर दुर्दैवाने म्हणजे खूप जड अंतःकरणाने जे म्हणले की आम्हाला आंदोलन केल्याशिवाय दुसरा मार्गच नाही. मागच्याच काळात 25% वाढ. आठवतं? लोकशाही मराठी ऐका.
पहा, जागरूक रहा.